शाळेचा डबा म्हणजे रोजचाच पडणारा प्रश्न. आज आपण 5 दिवसाच्या 5 टिफिन रेसिपीज बघणार आहोत. यासाठी आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कापून घेतलेला आहे, 1 वाटी बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे, 1 ते 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा धण्याची पावडर, 2 चमचे आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 2 चमचे तीळ, सर्व मिक्स करून घेणे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. थोडं थोडं करून पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे. एक ओला कपडा घेऊन त्यावर थालीपीठ थापून घ्यायचं आहे. त्यामध्ये एक होल बनवायचं आहे म्हणजे तेल सोडता येईल. थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि पौष्टिक असं थालीपीठ आपलं डब्यासाठी रेडी होणार आहे. टिफिन बॉक्समध्ये सॉससाठी हे सर्व करू शकता. चला तर वळूया पुढच्या रेसिपीकडे. 1 शिमला मिरची आपण कट करून घेणार आहोत. एक बारीक कांदा देखील आपण कापून घेतलेला आहे आणि कॉर्न देखील आपण कट करून घेतलेले आहे. मिरची एक स्लाइस घेतलेली आहे. त्याच्यावर हा पिझ्झाचा सॉस लावलेला आहे. सॉस आपण स्प्रेड करून घेतलेला आहे. आता आपण याच्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि चीजचे बारीक तुकडे घातलेले आहेत. पॅनमध्ये 1 वाटीमध्ये पाणी ठेवलेलं आहे. ही एक वेगळी ट्रिक आहे. त्यामध्ये थोडंसं आपण बटर घातलेलं आहे आणि ब्रेड स्लाइस आपण ठेवलेली आहे. पाणी घातलं म्हणजे आपला ब्रेड हा खालच्या बाजूने जळणार नाही, आतमधल्या बाजूने टेम्परेचर मेंटेन व्हायला मदत होईल आणि आपलं हे चीज जे आहे ते मेल्ट होईल. आता कॉर्नचे काही पीसेस देखील मी यावर घातलेले आहेत. वर झाकणे ठेवलेली आहे आणि झाकणे ठेवून आपण चीज मेल्ट व्हायला ठेवलेलं आहे आणि आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे. हा ब्रेड पिझ्झा तुम्ही मुलांना डब्यामध्ये सर्व करा. अगदी आवडीने खातील. याच्यावर ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स तुम्ही घालू शकता. आता तिसरी रेसिपी आपण तयार करणार आहोत. 1 वाटी आपण मूगडाळ भिजत घातलेली आहे. कमीत कमी 2 तास तरी ही मूगडाळ भिजत घातलेली असावी. हे पीठ आपण रात्रीच तयार करून ठेवू शकतो आणि भिजल्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे. 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे आणि याला बारीक दळून घ्यायचं आहे. बारीक दळून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि कॉर्न आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील आपण घातलेली आहे. बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पॅन गरम करून आपण बटरने याला ग्रीस करून घेणार आहोत म्हणजे आपला हा पॅनकेक खालच्या बाजूने चिकटणार नाही. तुम्हाला हव्या त्या आकाराचे पॅनकेक तुम्ही तयार करू शकता. थोडीशी जाडसर घातले तरी चालतील. वरच्या बाजूने थोडंसं बटर घातलेलं आहे. झाकणे ठेवून याला वाफवून घ्यायचं आहे. त्यांना आवडत असल्यास तुम्ही याच्यावर चीजचे बारीक पीसेस देखील घालू शकता. चीज असलेली बाजू ज्यावेळी तुम्ही भाजताल त्यावेळी गॅस हा नेहमी मंद असावा. दोन्हीही बाजूने हा पॅनकेक आपण छान भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवर हा पौष्टिक पॅनकेक आता आपला भाजून झालेला आहे आणि तुम्ही सॉस सहित याला सर्व करू शकता. आता पुढची रेसिपी आपण बघणार आहोत. 1 चपाती शिल्लक राहिलेली आपण घेतलेली आहे किंवा ताजी देखील चपाती तुम्ही वापरू शकता आणि एका प्लेटच्या साहाय्याने याला आपण या पद्धतीने गोल आकाराने कट करून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉस लावून घ्यायचं आहे. त्यावर बारीक चिरलेला कांदा, स्वीट कॉर्न आणि चीज घालायचं आहे. मंद आचेवर थोडा चीज वितळेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे. त्यावर ओरिगॅनो घालायचं आहे. चिली फ्लेक्स घालून हे सर्व करू शकता. अगदी 5 मिनिटामध्ये तयार झालेली आहे. पुढची रेसिपी मी डिब्बा इडली दाखवणार आहे. नक्की पहा. एकदम मजेशीर रेसिपी आहे. इडलीचा स्पॉन्जीनेस आणि डोस्याचा क्रिस्पीनेस तुम्हाला या एकाच रेसिपीमध्ये मिळेल. इथे इडलीचं बॅटर घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि बारीक चिरलेला गाजर घालायचा आहे. तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या तुम्ही घालू शकता किंवा त्या आवड देखील करू शकता. इडली बॅटरसारखी कन्सिस्टन्सी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता हा खोलगट कढईचा मी अप्पम पॅन घेतलेला आहे. याला मी ग्रीस करून घेणार आहे. यामध्ये आपण थोडंसं तेल घालून हे बॅटर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. 1 लहान वाटी किंवा 1 छोटा ग्लास यामध्ये पाणी घालून त्याला मधल्या बाजूने या पद्धतीने ठेवायचं आहे. झाकणे घालून मंद आचेवर हे वाफू द्यायचं आहे. मधल्या बाजूला जे पाणी असतं ना त्याने ही इडली वाफायला मदत होईल. सुरी किंवा टूथपिकच्या साहाय्याने तुम्ही तयार झालेली आहेत की नाही हे चेक करू शकता. आता ही वाफलेली आहे हे कन्फर्म झाल्यानंतर सांडशीच्या साहाय्याने आपण त्याला काढून घेणार आहोत. आता हा मधला जो डबा आहे तुम्ही काढून घेणार आहे. इडली जी आहे ती खालच्या बाजूने अशी दिसत आहे आणि ही जी व्हाईट कलरची बाजू आहे ना ती दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे. 1 चमचा साधारण मी तूप घातलेलं आहे आणि दुसरी बाजू देखील आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे.
ही जी डिब्बा इडली आहे जवळजवळ सगळी फॅमिली एकत्र खाऊ शकता. याचे आपल्याला पीसेस कट करून घ्यायचे आहेत आणि ओल्या नारळाच्या चटणीबरोबर हे टिफिनमध्ये सर्व करायचं आहे. ही रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी काटा किचन.